जण सुखरूप बाहेर पडलेले आहेत. त्यातल्याच एक सुजाता शिंदे आहेत. त्यांना दुखापत झालेली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्या सुखरूप आहेत. नेमकं दुर्घटनेवेळेस काय घडलं होतं, कशा पद्धतीनं ही दुर्घटना घडली, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. काय सांगाल मॅडम, काय नेमकं घडलेलं होतं आणि तुम्ही त्या इमारतीमध्ये काय काम करत होता? मी सर कॅन्टीनला असते तिकडे. मला 6 वर्ष होतील मी काम करते तिथे. आमचा लंच टाईम होता. लंच टाईममध्ये आम्ही 8 16 जण लंचला बसलो होतो सगळे. आणि म्हणजे नुकतेच कोणी बसले होते, कोणी उठले होते, म्हणजे स्टार्ट करतच होते सगळे. तेवढ्यात जे एसएलएचच्या बाजूला, कचऱ्याच्या डोंगराच्या बाजूला ज्यांचा चेहरा होता, त्यांनी पाहिलं की डोंगर ढासळतोय खाली आणि ते ओरडत बाहेर पळाले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही पळालो. पण काहींना पळण्यात यश मिळालं, पण कितपर्यंत मिळालं माहीत नाही. आमच्या पाठी काही जण होते, काही पुढे होतो. आम्ही 6 जण मध्ये होतो. त्या मलब्यामध्ये आम्ही दबलो. पण तिथून पुढे पूर्ण अंधार, 2 मिनिटाच्या आतमध्ये सगळा अंधार झाला. काहीच दिसेनासे झालं, काही कळेना. पण त्याच्यात तब्बल आम्ही 5 तास आतमध्ये होतो सगळे. खरं तर रेस्क्यू टीमनं तुम्हाला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. ते जे 5-6 तास आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला धीर दिला जात होता, काय काय सांगितलं जात होतं, कशा पद्धतीनं मदत पुरवली जात होती? नाही, आमच्यापर्यंत आवाज कुठलाच येत नव्हता. फक्त आमचे जे HR सर आहेत, RD साहेब, हे आवाज देत होते बाहेरच्यांना की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का. बाकीचे जे सोमनाथ सर होते, सचिन होता, राम सर होते, हे मोबाईलवरती प्रयत्न करत होते की संदेश कोणाला बाहेर जातो का नाही, किंवा कोणाला आवाज जातोय का. आम्ही आतून सगळे ओरडत होतो. त्यात रणवीर सर होते, रणवीर सिंग. त्यांची तब्येत बिकट होती, त्यांचा पाय पूर्णपणे चिरला होता. एकतर BP शुगर होता त्यांना, त्यांची पण परिस्थिती खूप नाजूक होती. त्यांनाही एकमेकांना आम्ही धीर देत होतो. सर, दोघे सर, सोमनाथ सर, HR सर, बाहेरच्यांना आवाज देत होते, आमचा आवाज येतोय का, येतोय का. त्याच्यानंतर तब्बल 2 ते 3 तासांनी आमच्यापर्यंत थोडासा प्रकाश बाहेरून आला. तेव्हा कुठे आम्ही स्तब्ध झालो की बाबा आता आम्ही वाचू. मग त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोचत होता, पण आमचा त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता. पण तरी पण आम्ही प्रयत्न चालूच होते आमचे HR सरांचे की आमच्यापर्यंत त्यांनी यावं, आम्हाला वाचवावं. अखेर त्यांना प्रयत्नांना यश आलं त्यांच्या. ते आमच्यापर्यंत आले. पहिलं त्यांनी आम्हाला पाणी पोचवलं आणि मग एकेकांना बाहेर काढलं त्यांनी सगळ्यांनी. खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आणखी काही जण अडकलेले आहेत, तुमचे सहकारी आहेत, त्यांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय सांगाल, काय एकूण आव्हान कराल? सर, जे कोणी आमचे सहचारी आतमध्ये अडकले, बस तेव्हा पुढे एवढीच प्रार्थना आहे की ते सगळे सुखरूप सुटो. त्याच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. एकंदरीतच दैव बलवत्तर, त्यामुळे सुजाता ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत आणि जे अजूनही अडकलेले आहेत त्यांची सुखरूप सुटका व्हावी अशी त्यांची भावना आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.